टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक ठिकाणी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जी आहे ती अत्यंत झपाट्याने खाली होत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात देखील विहिरींनी आता तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा ज्या आहेत त्या आता संकटात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी फळबाग उत्पादक शेतकरी जे आहेत ते संकटात आहेत, कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी कमतरतेमुळे फळबागा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या संकटात आलेल्या आहे। तापमानाचा पारा जो आहे तो 40 अंशावर गेलाय, त्यामुळे पाणी पातळीत झपाट्यानं घट होत आहे, पाण्याचं बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता पाणी जे आहे ते कमी प्रमाणात मिळत आहे। त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सध्या मी जालना तालुक्यात एका शेतात आहे। या शेतात पपईची बाग आहे आणि मोसंबीची सुद्धा बाग आहे। दोन्ही संयुक्त ज्या बागा आहेत त्या ठिकाणी आहेत, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे या दोन्ही बागा ज्या आहेत त्या सुकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी दृश्य बघितली तर पाण्याच्या कमतरतेमुळे ही जी पपई आहे ती सुकलेली आहे आणि इतर जे फळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी सुकल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। या बाजूला मोसंबी आहे, मोसंबीचं सुद्धा तीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे ह्या ज्या बागा आहेत त्या सुकलेल्या आहेत। शेतकऱ्यांसमोर या फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान जे आहे ते आता उभं राहिलेलं आहे। अनेक ठिकाणी शेतातील बोरवेल्स आणि विहिरींचं पाणी जे आहे ते अचानक गायब होऊ लागलेलं आहे, त्यामुळे पुढचे 2 ते 3 महिने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतामध्ये उभ्या असलेल्या फळबागा टिकवणे शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान जे असणार आहे ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मोसंबी असेल, द्राक्ष असेल, परत पपई यासारख्या विविध ज्या फळबागा आहेत त्या पाण्याअभावी आता सुकू लागलेल्या आहेत। काही ठिकाणी तर फळबागा जळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जालना तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकरी आता पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालवत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचं मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे आणि या शेतकऱ्यांना फळबागा टिकवणं आता यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे काटकसरीने पाण्याचं नियोजन करून या फळबागांना ते पाणी द्यावं लागणार आहे आणि या पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना आता मोठी कसरत देखील करावी लागणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।